आता हे मध्ये बघा आपल्याला कॉम्प्रेसरचं पंपिंग कधी चेक करायचं आहे, ज्या वेळेस फ्रीज मध्ये नॉर्मल थंड होत आहे. बरोबर. नॉर्मल थंड म्हणजे काय, फ्रीजर मध्ये थंड तर होते पण बर्फ होत नाही. बरोबर. त्यावेळेस दोन प्रॉब्लेम असू शकतात. काय, एकतर चोकअप असू शकते किंवा कॉम्प्रेसरचं पंपिंग फेल असू शकते, कमी असू शकते. बरोबर. मग चोकअप आहे ते कसं ओळखायचं आपल्याला, जर फिल्टर किंवा कॅपलरी जर थंड लागत असेल तर फ्रीज मध्ये काय प्रॉब्लेम असणार आहे, चोकअपचा प्रॉब्लेम असणार आहे. बरोबर. आणि जर समजा फिल्टर आणि कॅपलरी थंड लागत नसेल त्यावेळेस मग आपल्याला कट केल्यानंतर दोन्ही साईडने गॅस आला. बरोबर. दोन्ही साईडने गॅस आला म्हणजे कशाचा प्रॉब्लेम असू शकते, त्याचा कॉम्प्रेसरचा पंपिंगचा प्रॉब्लेम असू शकते. मग कॉम्प्रेसरचा पंपिंग चेक करण्यासाठी आपल्याला ह्याची जी डिस्चार्ज लाईन आहे, जे कंडेन्सरला गेलेली डिस्चार्ज लाईन, बरोबर, ती एक कट करायची आणि ह्याची जे चार्जिंग लाईन आहे ते कट करायची. चार्जिंग लाईन कशासाठी कट करायची, कारण की ह्याला हवा आत खिचण्यासाठी पाहिजे. बरोबर. जर हवा आत नाही खिचली तरी बाहेर फेकेल का, काय नाही फेकणार. आता बघा कॉम्प्रेसरची डिस्चार्ज लाईन आपण कट केली. बरोबर. डिस्चार्ज लाईन कट केली, त्याच्यावर काय ब्रेझिंग करून घेतले, एनआरव्ही ब्रेझिंग करून घेतले. आता बघा आपण काय घेतलं, एक रबरची चार्जिंग लाईन घेतली, गेज घेतलं. गेज कुठलं घेतलंय, प्रेशर गेज घेतलेलं. बरोबर. आता समजा जर मी कंपाऊंड गेज घेतला तर चेक करू शकाल का, नाही. कारण का माहिती आहे का, कंपाऊंड गेज वरती किती 250 ते 300 PSI पर्यंत दिलेलं असते. आता हे प्रेशर गेज वर किती पर्यंत आकडे, 500 पर्यंत. बरोबर का. आणि कॉम्प्रेसरचा पंपिंग किती पाहिजे, 400 पाहिजे. बरोबर. आता या कॉम्प्रेसरला चालू केल्यावर बघा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे डिस्चार्ज लाईनवर आपल्याला काय करायचं आहे, आता ही रबरची चार्जिंग लाईन लावायची. आता मला सांगा, रबरची चार्जिंग लाईन ही लावायची का ही लावायची, कोणते नट लावायचे ह्या एनआरव्हीला सांगा बरं, कोणते लावायचे. आता हा बरोबर आहे, हे जे पिन आहे ते लावायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा ह्याच्यामध्ये पिन आहे का ते बघा, पिन आहे का नाही. मग जर ह्याच्या एनआरव्ही मध्ये पिन नसेल तर तुम्ही कुठलीही बाजू लावली तरी चालेल, काही फरक पडत नाही. ठीक आहे. आणि जर समजा ह्याच्यामध्ये पिन असेल तर काय लावावं लागेल, हेच आपल्याला पिन वाली चार्जिंग लाईनचं नट इकडे लावावं लागेल. आता त्याच्यानंतर हे जे नट आहे, हा रबरच्या चार्जिंग लाईनची दुसरी बाजू आहे, ती कुठे लावायची, प्रेशर गेजच्या खालच्या साईडला लावायची, वरच्या साईडला, खालच्या साईडला. कारण का का सांगा, तुम्ही काल प्रश्न विचारला होता मला. बरोबर आहे. आता हे जे आउटचा जो पॉइंट आहे, बरोबर, हा डायरेक्ट कशाशी कनेक्शन आहे, याचं या गेजच्या सुईशी, गेजच्या काट्याशी कनेक्शन आहे. बरोबर. जर समजा आता मी तुम्हाला हिथंही लावून दाखवतो, बरोबर का, आता हिथं लावून दाखवतो बघा, ह्याचा प्रेशर दाखवत आहे का. आता कॉम्प्रेसर चालू करा. आता बघा हे आता गेज हेतून तर हवा येते. बरोबर. म्हणजे कॉम्प्रेसर वर्किंग कंडिशन आहे. ठीक आहे. हेतून हवा येते. आता ज्यावेळेस मी ह्याचं हँडल बंद करतो बघा, हे काटा हालतो का इथून, इथं रबर चार्जिंग लाईन मध्ये सगळे हवा साठले, हे रबर लाईन फुटूही शकते. बरोबर. बरोबर. समजलं सगळ्यांना. बघा आता बंद करतो मी, दाखवतोय हालतंय का काटा सुईवर, नाही हालत. त्यासाठी आपल्याला ही जी रबरची चार्जिंग लाईनचा दुसरा नट आहे कुठं लावायचा आहे, हा ह्याचा जो आउटचा पॉइंट आहे गेजचा तिथंच लावायचा आहे. बरोबर. आता बघा इथून लावलं मी, आता ह्याचा हँडल ओपन आहे त्यामुळे काय व्हावं लागलं, इथून आउटला इथं आपल्या हवा फेकते. आता काय करायचं आहे, आपल्याला हँडल पूर्णपणे बंद करायचं आहे. आता हे हँडल बंद केल्यानंतर बघा काय व्हावं लागलं, हे काटा चालला वरती, म्हणजे काय, ह्याचं कनेक्शन कशाचं आहे, सुई सोबत आहे. बरोबर. आता ह्या कॉम्प्रेसरला किती पंपिंग पाहिजे, 400 PSI पर्यंत. आता जातोय का 400 पर्यंत, बघा हे दिसतंय सगळ्याला, जातोय, जातोय का, गेला का 400 पर्यंत, नाही. मग हा आहे का पंपिंग, ह्याला नाही, ह्याचं 350 पंपिंग दाखवतोय. म्हणजे काय, कॉम्प्रेसर हा पंपिंग कमी आहे. कॉम्प्रेसरला किती पाहिजे आपल्याला, कॉम्प्रेसरचं पंपिंग 400. बरोबर. हे 350 पुढे जाईना, म्हणजे काय, पंपिंग फेल आहे याचं. बरोबर. आता हे जात नाही म्हणजे काय, आपण बंद करूया. ठीक आहे. समजलं. आणि जर समजा 400 पर्यंत गेला म्हणजे काय, याचं पंपिंग ओके. किती टक्के ओके, 50% ओके. कारण का माहितीये का, कॉम्प्रेसर जर 400 पर्यंत गेला असता, आपण काय केलं असतं, लगेच बटन बंद केलं असतं. बंद केल्यानंतर हा आता काटा रिटर्न जातोय का, नाही. म्हणजे काय, ओके. बरोबर. आणि जर समजा काटा ह्या परिस्थितीत होगा, आणि जर काटा एवढ्या स्पीडने जर खाली जात असेल, हे बघा दिसतंय का स्पीड सगळ्याला, दिसतंय का, म्हणजे काय, ह्या लीक बॅक आहे, म्हणजे हा कॉम्प्रेसर काय आहे, खराब आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, कॉम्प्रेसर चेंज करावं लागेल. समजलं कॉम्प्रेसरचा पंपिंग कसं चेंज करायचं, चेक करायला.